लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता घेण्यासाठी लाडक्या बहिणींना आता 2 कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 2 कागदपत्रे सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत त्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे आणि 2 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। ज्या लाडक्या बहिणी ही 2 कागदपत्रे सरकारपर्यंत पोहोचवणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या, परंतु अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। कारण मागचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यामुळेच सरकारने आता नवीन कागदपत्र मागवली आहेत। मागच्या महिन्याचं वाटप करताना बरेच गैरव्यवहार सरकारच्या निदर्शनामध्ये आले आहेत, त्यामुळे सरकारने नवीन नियम काढलेला आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाले आहेत की आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत त्यानुसार आमचं कामकाज सुरू आहे। जेव्हा सरकारकडून डीबीटीचं बटन दाबलं जातं तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होते। पण लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की सरकारने आता जून महिन्याच्या हप्ता वाटपासाठी पात्रता ठरवल्या गेल्या आहेत। काही लाडक्या बहिणींना या हप्त्यामधून वगळण्यात देखील आलेलं आहे। आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे सरकारकडून या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। नवीन नियम यामध्ये लागू करण्यात आले आहेत। आतापर्यंत जे हप्ते खात्यावर येत होते त्या सगळ्यांचा आढावा घेऊन नवीन नियम लागू करण्यात आले। मागचा हप्ता जो लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाला तो हप्ता वाटप करताना सरकारला बरेच गैरव्यवहार आढळून आले होते। त्यामुळेच याकडे लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांनी 2 कागदपत्र लाडक्या बहिणींकडून मागवली आहेत। लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 11 हप्ते जमा झाले आहेत आणि ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले आहेत। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत होते। आताच मागच्या महिन्याचा मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला, तो 1500 रुपयाचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर जमा झाला आणि आता पुढचा जून महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने डीबीटी मार्फत काही नवीन नियम लावले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्रे सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत। तेव्हाच तुमच्या खात्यावर डीबीटी मार्फत जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं जर खातं स्टेट बँकेमध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवून हा व्हिडिओ नक्की बघा। आता तुमच्या खात्यावर जर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत नवीन नियम ठरवण्यात आले आहेत। त्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत, तरच तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर 10 बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। 10 बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली आहे। त्याच 10 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। ज्या बँकांना सरकारकडून मान्यता आहे, ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून परवानगी आहे, त्याच बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्या 10 बँकांची नावे सरकारने सांगितली आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरसकट सगळ्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत होते, परंतु आता सरकारकडून नवीन पात्रता ठरवण्यात आल्या आहेत। सर्वात आधी आपण हे पाहूया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यावर जमा होण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणती 2 कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवावी लागणार आहेत। कोणती 2 कागदपत्र सरकारने मागवली आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना वादा केला होता की 100% लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो वादा त्यांनी पाळला। पण आता नवीन नियम सरकारने काढले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 2 कागदपत्र मागवली आहेत। लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांनी सांगितलेल्या कागदपत्राची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे। तर चला पाहूया की कोणती 2 कागदपत्र सांगण्यात आली आहेत। सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे असायला हवं ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे।
लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला यासाठी द्यावा लागणार आहे। तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला सरकारला द्यावा लागणार आहे। नवीन उत्पन्न दाखवल्यावरती तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे, जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर मिळणार आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असलं पाहिजे, तर तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड असतं। आणि ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। त्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेडिंग डिॲक्टिव्हेटेड झालेलं आहे त्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा आधार कार्ड। ही 2 महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। सरकारकडून सांगण्यात आलेल्या 10 बँकांमधील एका बँकेमध्ये लाडक्या बहिणींचं खातं असायलाच हवं। ज्या लाडक्या बहिणींचं खातं या 10 बँकेपैकी एका बँकेत आहे त्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। तर चला पाहूया कोणत्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। कोणत्या बँकेची नावं सरकारने सांगितली आहेत। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं ICICI बँकेमध्ये आहे, ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचा आधार कार्ड ICICI बँकेशी लिंक केलेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। 1500 रुपयाचा लाभ ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना मिळणार आहे। सरकारी योजनांचे पैसे सर्वात आधी जमा होणारी बँक म्हणजे स्टेट बँक। ज्या बँकेमध्ये सर्व सरकारी योजनांचे पैसे जमा होतात त्या स्टेट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। स्टेट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा होईल। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। जून महिन्याचा हप्ता इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे।